डिटेक्टिव्ह सॅम पोलीस स्टेशनमध्ये आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. तेवढ्यात एक ऑफिसर तिथे आला. त्याने पोस्टमॉर्टमचे कागदपत्र सॅमच्या हातात दिले. सॅम ते कागदपत्र चाळीत असताना त्याच्या बाजूला बसून तो ऑफिसर सॅमला इन्व्हेस्टिगेशन आणि पोस्टमॉर्टमची माहिती देऊ लागला. मृत्यू गळा कापल्यामुळे झाला आहे आणि गळा जेव्हा कापला तेव्हा स्टीवन कदाचित झोपेत असावा किंवा बेसावध असावा असं यात नमूद केलं आहे. पण कोणतं हत्यार वापरण्यात आलं असावं याचा काहीही पत्ता लागत नाही आहे. अमेझिंग, डिटेक्टिव्ह सॅम जणू स्वतःशीच बोलला. आणि तेथे सापडलेल्या केसांचं काय झालं? सर, ते आम्ही तपासले, पण ते माणसाचे केस नाहीत. काय? माणसाचे नाहीत? मग कदाचित भूताचे असतील, एक ऑफिसर त्यांच्यामध्ये घुसत गमतीने म्हणाला. जरी त्याने गमतीने म्हटले असले तरीही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत 2-3 क्षण काहीच बोलले नाहीत. खोलीत एक अनैसर्गिक शांतता पसरली होती, म्हणजे खुन्याच्या कोटाचे वगैरे असतील. सॅमच्या बाजूला बसलेला ऑफिसर सांभाळून घेत म्हणाला, आणि त्याच्या मोटिव्हबद्दल काही माहिती? घरातील सगळ्या वस्तू तर जागच्या जागी होत्या, काहीही चोरी गेलेले दिसत नव्हते, आणि घरात कुठेही स्टीवनच्या हाताच्या आणि बोटांच्या ठश्याशिवाय इतर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. ऑफिसरने माहिती पुरवली. जर कुणी भूत असेल तर त्याला मोटिव्हची काय गरज? पुन्हा तिथे उभा असलेला तो ऑफिसर गमतीने म्हणाला. पुन्हा 2-3 क्षण शांततेत गेले. हे बघा ऑफिसर, इथेही सिरियस मॅटर सुरू आहे आणि कृपा करून अशा फालतू गमती करू नका. सॅमने त्या ऑफिसरला बजावले. मी स्टीवनची फाईल बघितली आहे. त्याचं आधीचं रेकॉर्ड काही चांगलं नाही. त्याच्या विरोधात बऱ्याच गुन्ह्याच्या तक्रारी आहेत, काही सिद्ध झालेल्या आणि काही बाबतीत अजूनही केसेस सुरू होत्या. यावरून तरी असं वाटतं की आपण जी केस हाताळत आहोत ती एखादी आपापसातली वितुष्ट किंवा रिव्हेंजसारखी केस असू शकते. सॅम पुन्हा मूळ मुद्द्यावर येत म्हणाला. खुन्याने जर गुन्हेगारालाच मारले असेल तर? बाजूच्या ऑफिसरने पुन्हा गंमत करण्यासाठी आपले तोंड उघडले आणि सॅमने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला. नाही, म्हणजे तसे जर असेल तर बरंच आहे ना. तो आपलंच काम करतो आहे, म्हणजे जे कदाचित आपणही करू शकत नाही तो ते करतो आहे. तो गंमत करणारा ऑफिसर आता जरा सांभाळून बोलला. हे बघा ऑफिसर, आपलं काम लोकांची सेवा करणे आणि त्यांचं संरक्षण करणे आहे. गुन्हेगाराचंही? त्या ऑफिसरने कडवटपणे विचारले. यावर सॅम काहीच बोलला नाही. किंबहुना यावर उत्तर देण्यासाठी कदाचित त्याच्याजवळ शब्द नसावेत.